नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. 150 कोटीच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी. आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही, शोकांतिका. मराठा समाजाला 2 दिवसात आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. विधानभवनातील शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी होणार. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी. मराठा आंदोलकांवरील आंतरवाली सराटी आणि राज्यातील गुन्हे 24 तासात मागे घ्या, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार, संजय राऊत यांचा दावा. ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवण्याच्या संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर. संजय राऊत यांच्या दाव्यात तथ्य नाही, जागा वाटपाचा अंतिम निर्णय हायकमांडच घेणार. कोविड घोटाळा प्रकरणात सुजित पाटकरांची 22 कोटी 24 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त. सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नितीन गडकरींचं मोठं भाष्य. जरांगेच्या गावातच सरकारी बंगले बांधा म्हणजे जीआर काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला उपरोधित टोला. देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, 24 तासात कोरोनाचे 358 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू. राज्यात तरुणी लहान मुलं बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच एक अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह महाड तालुक्यातील केबुर्ली येथे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काल सकाळी महाड एसटी बस स्टँड येथून एक अल्पवयीन मुलगी प्रिया गोरे राहणार हिरकणीवाडी रायगड येथील असून ती बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली होती. आज सकाळी तिचा मृतदेह महाड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील केंबुर्ली दत्तवाडी येथील शेतजमिनीतील झाडांना असलेल्या वेलीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्यानं तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वडील तुकाराम धोंडीराम गोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र आता या गुन्ह्याला वेगळंच वळण लागलं आहे. प्रिया हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय महाड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास महाड पोलीस करत आहेत. राज्यातील ऊस तोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास येत्या 25 डिसेंबरपासून ऊस तोडणी वाहतूक बंद केली जाईल, असा इशारा ऊसतोड वाहतूक संघटनेने दिलाय. ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या प्रतिनिधींची आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची एक बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 25 तारखेपर्यंत जर याच्यात सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर 25 डिसेंबर पासून महाराष्ट्रातली सगळी साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. गेली अनेक वर्ष झाला आम्ही दर 3 वर्षांचा जो करार करतो त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी असते की ऊस तोडणाऱ्या कामांना किमान समान वेतन दिलं गेलं पाहिजे. इतर राज्यामध्ये ऊस तोडणाऱ्या लोकांना जी मजुरी मिळते ती तरी दिली गेली पाहिजे. किंबहुना तुम्ही ज्या हार्वेस्टरला 512 515 रुपये देता तेवढी तरी मजुरी तुम्ही ऊसतोड कामगारांना दिली पाहिजे. दुर्दैवानं साखर संघ आणि सरकार हे दोघंही या बाबतीत उदासीन आहेत आणि म्हणून आमच्या आतापर्यंत 3 बैठका झाल्या. त्यांनी सुरुवातीला 7% प्रस्ताव मांडला, नंतर तो त्यांनी 14% आणला, नंतर त्यांनी 24% आणला. आम्ही 100% 80% आलो, 80% 60% आलो, 60% 55% आलो. आता आमची एकमुखी मागणी आहे की 50% किमान त्यांच्या मजुरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि जर ती झाली नाही तर 25 डिसेंबरला संप हा अटळ आहे. कोयता बंद होईल आणि कोयता बंद झाल्यानंतर साखर कारखाने आजही बंद स्थितीमध्ये आहेत, पुन्हा पूर्णपणे बंद होतील आणि त्याची सगळी जबाबदारी ही साखर कारखानदारांची आणि साखर संघाची असेल. कारण साखर संघाला आम्ही विनंती केलेली आहे की कोणताही लवाद न नेमता आमच्याशी तुम्ही थेट बोलणी केली पाहिजे
आणि ऊस तोडणाऱ्या संघटनेबरोबरच हा करार झाला पाहिजे आणि तो 25 तारखेपूर्वी व्हावा ही आमची विनंती आहे. नसता आम्हाला नाही विलाजास्तव साखर कारखान्यावरच्या मजुरांना कोयता बंद करा असा निरोप द्यावा लागेल ही आमची विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवसापासून ऊसतोड कामगाराचे आंदोलनं चालू असतात आणि आंदोलनं चालू असताना प्रत्येक भाववाढीचा प्रश्न निघाला. कोणत्याही वस्तूचा भाव एवढा स्पीडनी वाढतो, परंतु जे कष्टकरी घाम गाळून ज्यांना ऊस तोडावा लागतो, रात्रीच्या 3-3 वाजता फडात जावं लागतं, ज्यांना या महाराष्ट्रामधले साखर कारखाने चालवावे लागतात, ज्यांना हे साखर सम्राटाचे पोटं भरावं लागतील, अशा ऊसतोड मजुरांचे आजही बेहाल. आज 27% त्यांचं कमिशन अडवून बसलेलं आहे. 50% हे भाववाढीचा दर मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांनी ऊसतोड मुकदमाने घेतलेली आहे आणि आमच्या संघटनेने सुद्धा घेतलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत हा निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद करण्याचं आव्हान सगळ्या ऊसतोड कामगाराच्या संघटना आणि आम्ही जय भगवान महासंघाच्या माध्यमातून घेतलेला आहे. या पद्धतीने हा निर्णय न झाल्यास 100% आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि जर लढायची असेल तर ही लढायची कुणी शिकवली तर या साखर सम्राटाच्या मालकांनी आम्हाला ही लढायची शिकवलेली आहे. ज्या पद्धतीने आंदोलनं झाली त्याच पद्धतीचं ऊसतोड कामगाराचं आंदोलन होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. जर तुम्हाला या ऊसतोड कामगाराला न्याय देता येत नसेल तर आमच्या स्वतःच्या पोटाची पोटगी भरण्यासाठी आम्ही जे कष्ट करतो आहे त्याची मेहनतीचे पैसे मिळण्यासाठी जर मिळत नसेल तर आम्ही 100% रस्त्यावरची लढाई लढू. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गाजलेला पिंपरी चिंचवड शहरातील TDR घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात आता थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील एक मोठा आरक्षित भूखंड पिंपरी चिंचवड महापालिकेने एका खाजगी बिल्डरला विकसित करण्यासाठी देऊन TDR स्वरूपात त्याचा मोबदला देताना शासकीय नियमांची पायमल्ली करून जवळपास 1,500 कोटी रुपयांचा TDR घोटाळा केल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उघडीस आणला होता. मात्र या सगळ्या प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम आणि कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर यांची मुख्य भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत ईडीने या प्रकरणी हस्तक्षेप करून या सर्व कोट्यावधी रुपयांचा TDR घोटाळ्याची चौकशी करावी अशी तक्रार सतीश काळे यांनी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे TDR घोटाळा प्रकरणावरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना देखील अद्यापही महापालिका प्रशासनातील एकही अधिकाऱ्याने या प्रकरणी गैरव्यवहार झाला किंवा नाही यावर प्रतिक्रिया द्यायला पुढे आलेले नाहीयेत. त्यामुळे आता ईडी या प्रकरणी लक्ष घालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाकड येथील भूखंडाचा जवळपास 1,500 कोटीचा TDR घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्याची डायरेक्ट विधानसभेमध्ये देखील चर्चा झालेली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काल आणि आज देखील अनेक शासकीय अधिकारी म्हणजे याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी प्रसाद गायकवाड यांचा मुख्य सहभाग असल्यामुळे आम्ही काल ईडीकडे तक्रार केलेली आहे आणि प्रसाद गायकवाड यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. राज्यात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट GN1 एंट्री घेतली आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भातला टॉप न्यूज मराठीने डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी खास संवाद साधला आहे. गेली 2.5 वर्ष संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याच्या नंतर कुठंतरी जग स्थिरावत असताना पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट आला आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटनं महाराष्ट्रात सुद्धा एंट्री घेतलेली आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण डॉक्टर अविनाश भोंडवे सरांसोबत आहोत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सर्वात आधी स्वागत. सर, हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN1 आलेला आहे, हा नेमका काय? एक लक्षात घ्या की साधारणतः जानेवारी 2020 पासून 2-2.5 वर्ष कोरोनाची साथ चालू होती, महामारी चालू होती. त्यानंतर त्यावेळेला ते खूप वेगाने पसरत होती आणि खूप अतिशय गंभीर रुग्ण त्याच्यामध्ये होते. त्यामुळे लॉकडाऊनही केलं गेलं होतं. लॉकडाऊन उठवला गेला त्यावेळेला हे जगात सर्वत्र सांगितलं गेलेलं होतं की कोरोना संपलेला नाही,
तो पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येणार आहे. त्यामुळं करोनाचा जो विषाणू आहे की जो पहिल्या लाटेमध्ये SARS-CoV-2 किंवा आपण त्याला नॉव्हेल करोना व्हायरस म्हणायचो, त्यानंतर मग डेल्टा आला, असे वेगवेगळे त्याचे व्हेरियंट किंवा त्याच्यामध्ये उत्परिवर्तन म्युटेशन होऊन त्या विषाणूचे वेगवेगळी ग्रुपं आपल्यासमोर आली. त्यानंतर ओमायक्रॉन हा 2021-22च्या दरम्यान पुन्हा उदय पावला. त्यांनी तिसरी लाट आली होती. आता हा जो JN1 नवीन आपण विषाणू म्हणतो, हा या ओमायक्रॉन विषाणूचाच उपप्रकार किंवा त्याचा सब व्हेरियंट आहे. त्याच्यामध्ये थोडेफार अंतर्गत बदल होऊन हा विषाणू तयार झालेला आहे. असे बदल विषाणूंमध्ये सतत तयार होत असतात. याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्याप्रमाणे आपण एखाद्या मोठ्या फॅक्टरीमध्ये एक कपडे बनत असतील किंवा एखादं मशीन बनत असेल तर काही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट येतात आणि मग ते वेगळं होतं. तसे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट होऊन उत्परिवर्तन किंवा म्युटेशन होत असतं आणि नवीन विषाणू तयार होत असतं. तर तशा प्रकारे हा JN1 हा विषाणू ओमायक्रॉनपासून तयार झालेला आहे आणि ओमायक्रॉन हा मूळच्या करोनाचा उत्परिवर्तन झालेला विषाणू आहे. सर, ज्या प्रकारे आपण बघितलं की जी दुसरी लाट होती ही खूप गंभीर स्वरूपामध्ये होती, तसाच काही प्रकार आहे का? आता हा जो JN1 हा जो विषाणू आहे हा ओमायक्रॉनच्या B.2.86 या विषाणूचा सब व्हेरियंट आहे आणि मुळातच ओमायक्रॉनसुद्धा त्याच्यामध्ये फारशी मारक शक्ती नव्हती. म्हणजे तो खूप वेगाने पसरायचा. म्हणजे त्याची जी प्रसारशक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात होती. तशीच या JN1ची आहे. म्हणजे हा साधारणतः अमेरिकेमध्ये साधारणतः सप्टेंबरपासून म्हणजे गेल्या 3-3.5 महिन्यापूर्वी याचं निदान झालं आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या असं लक्षात आलं की जगातल्या अनेक देशांमध्ये हा आज पसरलेला आहे. याचा प्रसार हा 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 8 दिवसात 20% वाढला. इतका हा वेगाने पसरतो आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेला तो आला, आता आपण हे बघतो आहे की भारतामध्ये 8 डिसेंबरला केरळमध्ये एका महिलेचं निदान झालं. नंतर महाराष्ट्रामध्येही काही जिल्ह्यांमध्ये तो सापडलेला आहे. काय 250-220 वगैरे रुग्ण भारतभरात आहेत असं सांगितलं जातं. तर हा प्रसार खूप वेगाने वाढणार आहे. पण लक्षात ठेवा, हा जो विषाणू जो आहे हा आपल्या आधीच्या म्हणजे डेल्टासारखा दुसऱ्या लाटेतल्या किंवा नॉव्हेल करोना व्हायरसच्या पहिल्या लाटेमध्ये त्यामध्ये काय व्हायचं, ते विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यावर एक प्रकारचा दाह निर्माण व्हायचा आणि हा दाह निर्माण झाल्यामुळं रुग्ण अत्यवस्थ व्हायचा. त्याचबरोबर हे श्वसनामधून आपल्या फुफ्फुसामध्ये जायचे, न्यूमोनिया व्हायचा आणि ऑक्सिजन कमी पडायचा, तुमच्या लक्षात असेलच. आणि मग त्यानंतर रुग्ण गंभीर व्हायचे. पण हा JN1 हा जो आहे हा ओमायक्रॉनसारखाच आहे. तो शरीरामध्ये पसरतो पण त्यांनी खूप कमालीचा दाह निर्माण होत नाही. त्यामुळे शरीरातली जी इतर इंद्रिय आहेत, मेंदू म्हणा किंवा मूत्रपिंड, यकृत यांच्यावर फारसा परिणाम होत नाही आणि न्यूमोनिया त्यांनी होत नाही. त्यामुळं ह्या JN1ची बाधा झाल्यानंतर, त्याची लागण झाल्यानंतर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची फारशी आवश्यकता नसते आणि त्याचबरोबर गंभीर स्वरूपात काही होऊन तो रुग्ण दगावण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. सर, JN1ची नेमकी लक्षणं काय आहेत? आता हा करोनाचाच वंशावळीतला आहे. त्याच्यामुळं करोनामध्ये जसं होतं तसाच तो सुरुवातीला सर्दी होते, मग घसा दुखायला लागतो, खोकला येतो, अंग दुखतं, ताप येतो, अशा प्रकारची त्याची लक्षणं आहेत. नेमकं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे सर, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून? याचा हा जो प्रसार आहे, हा प्रसार हा जसा करोनाचा प्रसार आपल्या शिंकांच्या किंवा खोकल्याच्या कणांमधून किंवा त्या सूक्ष्म कणांमधून होतो तसाच होतो. त्याच्यामुळं आणि तो पृष्ठभागावर आपण हात लावला, तो हात आपण नाकातोंडाला लावला, हे जे होतं त्यामुळंच होतं आणि गर्दीत गेल्यामुळं होतं. गर्दीमध्ये इतर लोक असतील तर त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं होतं. त्याच्यामुळं हे 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या करोनाच्या काळामध्ये आपण शिकलो त्याची पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे. म्हणजे मास्क वापरा, हात प्रत्येक वेळेला स्वच्छ सॅनिटायझरनी किंवा साबण पाण्याने स्वच्छ धुवा आणि गर्दी टाळा. जर कुठं बाहेर जायचं असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की यामध्ये एक असं लक्षात आलेलं आहे की हा आजार जो आहे हा ज्यांनी पूर्वी ज्यांना कोरोना होऊन गेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांनाही होतो किंवा ज्यांनी लस घेतली आहे त्यांनाही होतो. पण ज्यांनी लस घेतली आहे अशा लोकांना तो अतिशय सौम्य स्वरूपाचा होतो. त्यांना गंभीर स्वरूप धारण करत नाही. त्याच्यामुळं ज्यांना
ज्यांनी लस घेतलेली आहे किंवा 2 डोस आणि बूस्टर घेतलेले आहेत अशांना नक्कीच कमी त्रास होईल. पण त्याचबरोबर हेही लक्षात आलेलं आहे की 70च्या पुढच्या वृद्ध व्यक्ती, ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना काही HIV सारखी, क्षयरोगासारखी काही आजार आहेत की ज्यांनी प्रतिकारशक्ती कमी होत आहे किंवा ज्यांचं कर्करोगाची ट्रीटमेंट चालू झालेली आहे किंवा होऊन गेलेली आहे, ज्यांनी केमोथेरपी घेतलेली आहे, अशा लोकांवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतील असा अंदाज आहे. आत्तापर्यंत तरी जगभरामध्ये याचं फारसं हे दिसलेलं नाही. परंतु याचा प्रसार आणि हे रोखण्यासाठी सर्व लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आणि मला काही झालेलं नाही असं म्हणून तुम्ही सोडू नका, कारण तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरातले जे काही वृद्ध व्यक्ती असतील, आजारी व्यक्ती असतील, तुमचे जे कोणी प्रियजन असतील, लहान मुलं असतील, गरोदर स्त्रिया असतील, तर त्यांना तुमच्यापासून होऊ शकतो, तुम्हाला जरी त्रास झाला नाही तरी. त्यामुळं प्रत्येकानेच याची काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरणं, गर्दी टाळणं, हात स्वच्छ धुणं. तर रुग्णांचं प्रमाण जर वाढत गेलं तर लॉकडाऊनची वगैरे शक्यता असू शकते का? लॉकडाऊन का केला जातो, तर लॉकडाऊन हा ज्या वेळेला आजार कुठलाही मोठ्या प्रमाणात पसरतो आणि त्यामधून मृत्यूदर वाढतो, बरं, तर त्यासाठी लॉकडाऊन केला जातो. पण याच्यामध्ये मृत्यूदर फारसा नाही आहे आणि तो वाढण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यामुळं लॉकडाऊन होण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे, म्हणजे 0.000 म्हटलात तरी चालेल. सर, समजा या संदर्भातील काही लक्षणं आढळली तर काय काळजी घ्यावी? निश्चितच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण जर पाहिलं तर साधारण गेल्या 2-3 महिन्यात, ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याकडं सतत वातावरण बदलतं आहे, हवामान बदलतं आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, रात्री थंडी अशा प्रकारचं हे होतं. मध्यंतरी पाऊसही पडून गेला, दमट हवामान आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्दी खोकल्याचे असंख्य रुग्ण आहेत, तापाचेही रुग्ण आहेत. त्याच्यामुळं आत्ता जर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला असेल तो कदाचित या JN1 करोनाचाही असू शकतो. त्याच्यामुळं सर्वांना एक नम्र विनंती आहे किंवा सर्व लोकांनी लक्षात घ्यावं की या काळात आपल्याला जर सर्दी, खोकला, ताप यापैकी काही त्रास झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांकडून औषध घ्या. अंगावर काढू नका किंवा नुसतं वरवर काही औषधं घेऊ नका. यामध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला काही ट्रीटमेंट देतील. याची जी काही ट्रीटमेंट आहे ही लक्षणांची ट्रीटमेंट, म्हणजे तापाची गोळी किंवा हे काही वेगळं औषधं नाही आहेत. पण तुम्हाला जर करोनाची चाचणी करायला सांगितली तर ते टेस्टिंग तुम्ही निश्चित करून घ्या. आपली करोनाची जी नाकात आणि घशात स्वाब ह्याची जी टेस्ट होती, तीच टेस्ट याच्यासाठी वापरली, तीच टेस्ट याच्यामध्ये उपयोगी पडते आणि ह्या आजाराचं निदान त्याच्यामधूनच होतं. त्याच्यामुळे ती निश्चित करून घ्या, म्हणजे तुम्हाला मग पुढं थोडं काही दिवस, एक 5-6 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागेल आणि आपल्या जवळच्या लोकांपासून की ज्यांना धोका होऊ शकेल अशांपासून आपल्याला अंतर ठेवता येईल. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी. आपल्याला होईल नाही होईल माहीत नाही, पण झालं तर ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत. धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. नागरिकांनी सॅनिटायझर वापरलं पाहिजे, मास्क वापरलं पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतलं पाहिजे असं डॉक्टर अविनाश भोंडवे सर सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. अनेकदा घटस्फोट घेत असताना पोडगी मागितली जाते. मात्र पुण्यातून एक अजब अशी घटस्फोटाची घटना पुढे आली आहे. पतीने पत्नीला भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत मिळेपर्यंत घटस्फोट देणार नाही अशी भूमिका पतीने घेतली आहे. या प्रकरणात पती पत्नी दोघांनाही घटस्फोट हवा होता. दोघेही यासाठी तयार होते. मात्र पतीनं घटस्फोटासाठी एक अजब अट ठेवली. पतीनं सांगितलं की त्याने पत्नीला आफ्रिकन पोपट गिफ्ट दिलाय, परंतु आता त्याला तो आफ्रिकन पोपट परत हवाय तरच तो घटस्फोट देईल. यावरून त्याचा घटस्फोट रखडला होता. परंतु पत्नी तो आफ्रिकन पोपट द्यायला तयार नव्हती. मग समुपदेशन केल्यानंतर ती तयार झाली आणि मग दोघांचा घटस्फोट झाला. याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की पती पत्नी दोघांचा विवाह 2019 मध्ये पुण्यात झाला होता. दरम्यानच्या काळात गेल्या 4-5 वर्षापासूनच या पती पत्नींमध्ये वाद सुरू होते. त्यानंतर दोघांनाही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला.
या अर्जादरम्यान घटस्फोट जर द्यायचा असेल तर पतीनं पत्नीला पहिल्या भेटीत भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत मागितला. पत्नी यासाठी मान्य झाल्यावरच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. नमस्कार, मी भाग्यश्री सुभाष गुजर, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मी वकिली व्यवसाय करत असून आपण अनेकदा असं पाहिलं असेल की नवरा बायको मुलांसाठी भांडतात, पोटगीसाठी भांडतात. परंतु माझ्या एका केसमध्ये दोघेही पक्षकार नवरा बायको एका ग्रे पॅरेटसाठी भांडले. आफ्रिकन ग्रे पॅरेट नवऱ्याने बायकोला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता. दोघांचेही वाद होते, दोघांचंही पटत नव्हतं. पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल केली. मी पतीकडून वकीलपत्र फाईल करून हजर झाले. सदर केस समुपदेशनाला पाठवण्यात आली. समुपदेशनाला पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की दोघं एकत्र राहण्याचे चान्सेस नाहीयेत. त्यामुळे मग घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला. दोघंही घटस्फोटाला तयार होते. परंतु पती ह्या निर्णयावरती ठाम होते की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे आणि पत्नी ते परत देण्यास तयार नव्हत्या. त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला. सदर घटस्फोटाची केस ही कौटुंबिक न्यायालय क्रमांक 5 या साहेबांकडे होती. सदर केसमध्ये दोघंही पक्षकार गेले 3 वर्ष वाद घालत होते सदर पोपटावरून आणि सदर घटस्फोट फायनली आता मिटलेला असून त्यांचा घटस्फोट मंजूर केला. संसदेतून 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीनं दिल्लीत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 13 दिसंबर को इस देश के संसद में जो बात कही, इससे देश के प्रजातंत्र को बड़ी चोट लगी. देश के पार्लियामेंट में कई लोग आ गए, घुसे, वहाँ आकर स्लोगन दे दी और जो कुछ हुआ वो खाली देशवासियों को और सदस्य को देश के गृहमंत्री ने आकर बताने की आवश्यकता है. इतनी मांग देश के अल्पसंख्यक पार्टी के लोगों ने की. इसकी कीमत 140 से ज़्यादा सांसदों को सदन के बाहर रखने का काम मोदी सरकार ने किया. वो समझते हैं कि विपक्ष के लोगों के खिलाफ इस तरह से कदम उठाएंगे तो देश की विपक्ष उनका आवाज़ हम बंद कर सकते हैं. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि देश की संसद हो, प्रजातंत्र हो, इसके बचाने के लिए जो कुछ कीमत देनी पड़ेगी वह कीमत देने के लिए आज मंच पर बैठे हुए 13 दिसंबर को इस देश के संसद में जो बात कही, इससे देश के प्रजातंत्र को बड़ी चोट लगी. देश के पार्लियामेंट में कई लोग आ गए, घुसे, वहाँ आकर स्लोगन दे दी और जो कुछ हुआ वो खाली देशवासियों को और सदस्य को देश के गृहमंत्री ने आकर बताने की आवश्यकता है. इतनी मांग देश के अल्पसंख्यक पार्टी के लोगों ने की. इसकी कीमत 140 से ज़्यादा सांसदों को सदन के बाहर रखने का काम मोदी सरकार ने किया. वो समझते हैं कि विपक्ष के लोगों के खिलाफ इस तरह से कदम उठाएंगे तो देश की विपक्ष उनका आवाज़ हम बंद कर सकते हैं. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि देश की संसद हो, प्रजातंत्र हो,
इसके उतारने के लिए जो कुछ कीमत देनी पड़ेगी वो कीमत देने के लिए आज मंच पर बैठे हुए सभी राजनीतिक दल पूरे दिन से तैयार है। संकट बड़ा है। आज गांव-गांव में हम जाकर देखते हैं इस देश के गरीब लोगों की भूख की समस्या हल करने वाला किसान आत्महत्या के रास्ते पर जाता है। फैक्ट्री में काम करने वाला नौजवान कारीगर आज अपनी मेहनत की कीमत मिलती नहीं, इसलिए दुखी है। हम देश में गांव में रहने वाला आदिवासी हो या दलित हो, अपनी समस्या के हल होते नहीं, इसलिए वो दुखी है। और ये सब करने वाली, ये सब नौबत वाली एक ही पीढ़ा है। इस पीढ़ा का नाम भारतीय जनता पार्टी है और इसलिए आप लोगों को, हम लोगों को ये जिम्मेदारी लेनी पड़ेगी। अभी चाहे वो मेहनत करेंगे, चाहे इसकी कीमत देंगे, मगर प्रजातंत्र पर हमला करने वाली ये सांप्रदायिक शक्ति हम दूर करेंगे। ये दूर करने के लिए हम एक रहेंगे, इतना विश्वास यह ठिकानी मैं दिलाता हूँ और आपकी इजाज़त लेता हूँ। जय हिंद। मनोज जरांगे पाटील यांच्या सेलूत जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली आहे। पाहूयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले। लोकशाही प्रमाणे जो अधिकार दिलाय त्याने माझा आणि राहून त्या आम्हाला लोकांपासून सुरू होता। भारत देशात आम्हाला लोकांपासून इतकं शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी आमच्या माता मागल्या येऊन बसल्या होत्या। सरकारला काय झालं माहित नाही। उपोषणाचा 3रा दिवस एकाएकीचा ठरला। माता माऊलींच्या डोक्याच्या टेंदऱ्या झाल्या। आई मांडीवर लेकरू येऊन बसलेला 4 महिन्याचा आईचा डोकं फुटला आणि आईच्या डोक्याचा रक्त लेकराच्या अंगावर पडायला लागला। त्या माता माऊलींनी असं काय केलं होतं की तुम्ही इतका भीषण हल्ला केला। आतापर्यंत त्याचं उत्तर सरकारला देता आलं नाही। लोकांचे डोके फुटले, हात मोडले, पायही मोडले, पोरांच्या छाती गोळ्या घातल्या गेल्या। या मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झाल्या। त्या पोरांची काय चूक होती? एक 9 वर्षाची मुलगी तिच्या पायात गोळी शिरली, इकडच्या बाजूला घुसली आणि तिकडच्या बाजूला गोळी निघाली। त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याने पडसाद राज्यभर उमटली। सरकारनं आता तरी माघार यावं, नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका। तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। आम्ही मागायला घातणार, आम्ही काय चूक केली? कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे। 1967च्या आधीपासून ते पुरावे सापडले। आरक्षणात अस्तित्वात नव्हतं, त्या अगोदरपासून मराठा आरक्षणात आहे।
ते मराठ्यांना का दिले गेलाय? कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. सगळ्यात अगोदर मराठा आरक्षण आहे, तरी हे मराठ्यांना आरक्षण दिलं. ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं, कोणती जात असो किंवा समूह असो, ज्याला ओबीसी आरक्षणात यायचंय त्याची जात मागास असायला लागली तर येता येत नाही तर येता येत नाही. किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात, तर ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही. मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले. काय महाराष्ट्र केलं तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमचं अशी काय चूक? सगळे निकष पार केलेले असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकषच पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षण घेतलं. आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकरांचे त्यात काय चूक? आमच्या बापाला रात्रंदिवस कष्ट करायचं आणि मुलं शिकवायची. याचा विचारून बघा, ज्याचा लेकरू एका टक्क्यावर लोकला त्या आई बापा यांना विचारून बघा, त्या लेकरांचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला नोटीस द्यायला होतंय काय? त्रास आमचे लेकर भोगायला लागले. पण तुम्ही एक गोष्ट विचारला, तुम्हाला ज्या गाडीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय हे मात्र विसरू नका. मराठ्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्यभर गुलाम मराठ्याला बोलणार नाहीत. आयुष्यभर आमच्या मुलाच्या हितासाठी, आमचे लेकर मोठे होण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्हालाही मर्यादा आहेत. मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले. मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर 3 महिने मागितले. बोलू का थोडा वेळ टाइम आहे का? हळूच बोलल्यावर सगळ्यात मोठी वर गेले खाली का बघत होते? आरक्षण मिळालं तर बघा तर कमावर विताडावर भाताडावर कोण म्हटलं तरी तुम्हाला काय नोंदणी घाल्या काय तुमच्या मैदानात यायचं शिका मराठ्यांनी. आता आता हाणायचं नाही, तुमच्या जीवावर लढतोय मी. काही नाही सावलीत बंदी मी माझे आंब्याचे झालो. अरे तुम मेरे साथ है, मैं कुड़े मैं तुम्हारे साथ होने आप ये होए मेरे साथ मैं मा घरातच नसतो. मी तर सगळ्यात पुढे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका. हे आरक्षणच कसे देत नाही तेच बघा. अरे ते काही नाही करीत त्याचं टेन्शन ना घेऊ तुम्ही. मी कमी का
तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. आणि मी त्याच्यावर बोलतो मी नाही आता. मी कसल्याचं मी नाव घेत नसतो. माझ्याकडे मंत्रिमंडळात शिष्टमंडळ आलं 5-6 दिवसापूर्वी आणि ते मला म्हणलं आम्ही त्याला सांगितलं समजून आता जरांगे पाटला त्यांना बोलणं म्हणलं कॅन्सर. पण देव काय अडचणात येऊन बोलला की वाजीलाच बरं समजा. त्याला सुट्टीच नाही. केसीला बिसीला भेट नसतो आम्ही. अरे इथे एकदा पाणटोकरीला तर 2 पिढ्या बोलीना बोलत त्याला आपण एकमेकांना आणि त्या नोटिशीला बोलून काय करणार आहे आता. खरं सांगा बरं तुम्ही नोटिशीला घाबरणार आहे का? हात वगैरे नाही. अरे तुम्ही आरसी घ्या देशात नाही झालं. ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले. याची माहिती कळवली होती. आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे. त्याच्यात मला बोलवलेलं आहे, मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे, प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे. माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील, कारण आत्तापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत. आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली, ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे. त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत. जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल, पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे. पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे, कोणाची चौकशी झाली आहे का, कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली, कोणी कोणाला काय विचारलं, ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेससमोर आलेली आहे. एक भाजपचे आमदार आहेत, त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे. असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं 22 की 25 कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत. तिथे काम थांबलेलं आहे. पण ते 22 ते 25 कोटी का दिलेत तुम्ही, नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का, ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही आहे. डिपॉझिट जप्त झालं आहे का, अजून उत्तर आलेलं नाही आहे. आणि मला वाटतं म्हणूनच ही सगळी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे, हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू. आणि हीच अपेक्षा आहे की ह्याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी, ज्या महाराष्ट्रासाठी, त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल. कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल, सुरत असेल, इथूनही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही, हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेलो आहे. जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे, तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल, पण प्रत्येक महिन्यात जानेवारी 15, 2023 पासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो. गेल्या 2 आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं, पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात BMCला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे 400 कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले, रद्द करायला लागले. तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय. पण त्याचसोबत त्यांना ॲडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते 625 कोटीचा, तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर थांबवायला लागला. म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे 6080 कोटीच्या घोटाळ्यातून 1500 कोटी वाचवू शकलेलो आहे. दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलं आहे, टर्मिनेट केलं आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये. आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही 21 दिवसात हे टेंडर पूर्ण करू. असं विश्वास आणि आश्वासन देणारे ह्या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत. तरी देखील ते टेंडर जसंच निघालं, जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती, मी एक जगजाहीर पत्र म्युन्सिपल कमिशनरनं लिहिलं की 300 कोटी कमी कसे पहिल्या टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये, काही रस्ते कमी केलेत का, वगळले आहेत का, काही टेंडर बायफर्केट केले का. पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही. 15 दिवस झाले उत्तर आलेलं नाही. पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे. आता ह्याचा अर्थ हा आहे की 11 जानेवारीपर्यंत जर हा स्टे असेल तर 11 जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही. तुम्ही विचार करा, एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या 15 जानेवारीपासून
की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी, सुरू कधी होत आहेत. 31 मेपर्यंत हे रस्ते झाले नव्हते. आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी, की 50 रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू. सेफ स्टेज म्हणजे काय, पावसाळ्याच्या ती डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ. पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. ह्या मुंबईच्या इतिहासात 50 रस्ते हा सर्वात कमी आकडा होता, पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली. जे 21-22चे रस्ते आहेत त्यांना सांगितलं गेलं, मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका. असं वाटायला नको की आधीच्या कारभारातले रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाही आहेत. आत्ता पण तुम्ही मुंबईत, मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना, चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत, आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत, आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत ह्या 23च्या यादीतले. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत, काय नक्की काम झालं आहे, कसं काम झालं आहे हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या, आम्ही येतो. पण ती करायची त्यांच्यात हिंमत नाही, क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही. पण आज तुम्हाला सांगतो, हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील, हे रस्ते अजून 1 वर्ष असंच निघून जाईल, पण रस्ते पूर्ण होणार नाहीत. आणि ह्याच्यात सर्वात जबाबदार एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री. जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू, खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात, पण हे त्यांना माहितीच नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही. आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईचा रस्त्याचा घोटाळा झाला आहे तो देखील लोकांसमोर आहे. येत्या 15 जानेवारीला 1 वर्ष होईल. ठीक आहे, आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं, बघायला तुम्हाला एक्सपोज केलं, पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर, ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसलात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात, नुसतं लूटमार करत आहात, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाही आहे, आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची या महाराष्ट्राची लूट करताय, ह्याचं दुःख आम्हाला आहे. पहा ना, आज कुठचं काय काय रस्ते, तुम्ही आता 25 तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात, पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का? गव्हर्नन्स तरी आहे का? मुळात गुड तर सोडा, गव्हर्नन्स आहे का? MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून, खोके खाऊन, तेव्हा साधारणपणे 83% हे काम पूर्ण झालं होतं. 1.5 वर्ष लागतं तुम्हाला पुढची 15% पूर्ण करायला. 1 महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा MMRD कडून उत्तर आलं, मला वाटतं प्रेसमध्येच आलं, की अजून 5% काम बाकी आहे. म्हणजे काय केलेलं आहे यांनी, रंगरंगोटी, लेन मार्किंग बाकी ठेवलेली. ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात. 25 डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाही आहे. जे काम मुंबईला रिज्युविनेट करेल, जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल, हे काम अजूनही तयार नाही झालेलं आहे. म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी आहे, पण 1.5 महिना उशीर केला यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी. दुसरं कुठचंही कारण नाही. मुंबईकरांना तुम्ही सफर करायला हवा, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, पण स्वार्थ नुसतं गाठायचा, आणि म्हणून हे MTHLचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, नवी मुंबईचं मेट्रो लाईन 5 महिने तयार होती आणि बंद होती. आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणलं, आपल्या प्रेशरमुळे, प्रेसच्या प्रेशरमुळे त्यांना उघडायला लागलं. इनॉग्रेशन झालं नाही, पण ती लाईन सुरुवात करायला लागली. तसंच आज दुःख या गोष्टीचं आहे की दिघा स्टेशन, आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत, राजन विचारे साहेब, अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत, हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे, पण विरोधी पक्ष यांना नकोच, सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की. आणि आज दिघा स्टेशन हे 8 महिने होऊन तयार आहे. आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट ते पूर्ण परिसरावर पडेल, पण दिघा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का? तर कदाचित VIPची वेळ मिळाली नाही. उरण लाईन तशीच पेंडिंग आहे. रस्त्यात जर बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे, पेंडिंग आहे, पण उद्घाटनाला वेळ नाही. जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता? आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल, कायदा सुव्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, मूलभूत सुविधा असतील, सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे, पण मुंबईची लूट होत आहे. आणि तसंच आपण पाहता की गेल्या 1.5 वर्षामध्ये एक नवा FDIचा पैसा आपल्या राज्यात आला नाही. आपण नक्की गुड गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये काय साजरं करायचं? कारण ठीक आहे, आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल, विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत. लोकशाही मारत आहेत, पण गेली 1.5 वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे. ती जीवित करायला, पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे. तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाह्य सरकारकडे, जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील, महाशक्ती असतील, MTHLचं उद्घाटन आज करा, थांबू नका तारखेसाठी. दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा, दिघा स्टेशन, उरण लाईन सुरू करा, डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकायुक्ताकडे आमची कंप्लेंट गेलेली जी सुनावणी आहे, माझी हीच अपेक्षा राहील
की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तरं देतील ही माझी अपेक्षा आहे. आदित्यजी, तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे घोटाळे बाहेर काढतात, मात्र अशीच आक्रमक भूमिका तुमची हिवाळी अधिवेशनात दिसली नाही. नक्कीच, कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे विषय घेतो खूप वेळा मांडायचा प्रयत्न करतो. वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण ताकद असते, खालती तेवढी मिळत नाही. पण जी काही मिळते त्याच्यात 2 प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आरडाओरडा न करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला. दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात 80 कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले, त्याच्यावर काही उत्तर आलं असं अपेक्षित होतं. ते दोन्ही प्रश्न मी विचारले. आपने ठेकेदार का मुद्दा उठाया, मुख्यमंत्री ने आदित्य राजा की कृपा का जिक्र करते हुए कहा है रोमिंग छेड़ा को फायदा पहुंचाएगा. 2 सवाल है, एक क्या रोमिंग को आप पहचानते हैं, दूसरा और कितने तथ्य है. मुझे लगता है कि अगर आप देखें तो ये इलीगल सीएम जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है, उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट 2 साल में वही दी, उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है, उनमें काबिलियत नहीं है. स्क्रिप्ट पढ़ने दो, जनता तय करेगी. कोरोनामध्ये जो हायवे कन्स्ट्रक्शन करणारा मी तुम्हाला सांगितलं ना, तेच सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे, ते पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली, यावर्षी पण तीच वापरतात. पीक कॅपॅसिटीला आता ते हिट झालेत, नवीन काही बोलतच नाही आहेत. स्क्रिप्ट भाजपकडून येते, अजून कोण त्यांच्या मागे चालवतं कोण त्यांना? बघा, जे त्यांना ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात. मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी. मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना, जे घटनाबाह्य आहेत, जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं, त्यांना किती वेळा चॅलेंज केलं आहे की या चला वेदांता फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया, या घोटाळ्यांबद्दल बोलूया, 1-on-1 करा, पाहिजे ते डिपार्टमेंटसोबत बसवा, पण प्रेस समोर बसा आणि बोला. क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही ह्याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना. तुम्ही त्यांच्याकडून आलेत का? बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचं मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तुम्ही जर कालचं परवा दिवशीचं विधानसभेमधलं मराठा आरक्षण विषयावरचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण जे ऑन रेकॉर्ड आहे ते जर बारकाईनं ऐकलं असेल किंवा ते जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की ज्या कुणबीच्या नोंदी आहेत, ज्यांचं थेट ब्लड रिलेशन आहे, ज्यांचं थेट रक्ताचं नातं आहे, त्याच्यासाठी एक ऑलरेडी ब्लड रिलेशनच्या संदर्भातला महाराष्ट्रामध्ये कायदा आहे. त्याच्यामध्ये जे व्यक्ती असतील त्यांना आपण कागदपत्र पडताळणी करून त्यांना आपण कुणबी प्रमाणपत्र देणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे. अधिक मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा आपण या ठिकाणी निर्णय घेणार आहे. मग आपण म्हणाल जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अधिवेशनाचा मुहूर्त का, तर त्याच्यासाठी माननीय सीएम साहेबांनी सांगितलं की डेडिकेटेड कमिशन जो आयोग आपण मराठा समाज मागासलेला कसा आहे हे आकडेवारीसह, पुराव्यासह, संदर्भासह जे समोर आपल्याला आणायचं आहे ते आणण्याचं काम ज्या कमिशनला दिलेलं आहे, ज्या आयोगाला दिलेलं आहे, त्या आयोगानं 2 महिन्याची वेळ मागितलेला आहे. त्या 2 महिन्यामध्ये जो रिपोर्ट येऊ शकला नव्हता कधी, की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये मराठा आरक्षण फेटाळलं, जे मराठा आरक्षण 1.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये हायकोर्टमध्ये सुद्धा आपण टिकवलं होतं, ते का फेटाळलं गेलं, तर ज्या डेडिकेटेड कमिशनचा, ज्या आयोगाचा त्याच्यासाठी संदर्भ असणारा, पुरावा असणारा, त्या फॉर्मॅटमध्ये मराठा समाज कसा आर्थिक मागासलेला आहे हे दाखवण्याचं जे काम होतं ते त्या काळामध्ये झालं नाही. त्याच्यासाठीच हा डेडिकेटेड कमिशन आहे. त्यांचा अहवाल आला की कॉन्क्रीट
आम्ही पहिल्यापासून म्हणतोय कायमस्वरूपी टिकणारं म्हणजे कॉन्क्रीट आरक्षण हे आपल्याला द्यायचंय. त्याच्यासाठीच हा वेळ आहे. कदाचित आज आमच्या शासनाच्या वतीनं काही मंत्री माननीय जरांगे पाटील साहेबांना भेटणार आहेत. आम्ही जे जे काम केले, काल सीएम साहेबांनी सुद्धा अधिवेशन संपल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आपले प्रयत्न कसे सुरू आहेत, आपण कसं पुढे जातोय. त्यामुळं ऑन ट्रॅक आपण काम करतो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा मी माननीय जरांगे पाटील साहेबांनी विनंती करेन की सरकारचे एवढे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांनी देखील, जरांगे पाटील साहेबांनी देखील विधानसभेतला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय झाल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळतायत. त्यांचा विश्वास माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आहे. त्यामुळं घाई गडबडीत काही केलं आणि दुर्दैवानं जर ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल. त्यामुळं कॉन्क्रीट मराठा आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे डेडिकेटेड कमिशनच्या अहवालावरतीच अवलंबून आहे. आणि तो अहवाल प्राप्त झाल्या माननीय सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे की विशेष अधिवेशन परत बोलवलं जाईल विधानसभेचं आणि त्याच्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. माझी विनंती आहे जरांगे पाटील साहेबांना की एवढं सकारात्मक काम सरकार करते, प्रामाणिक काम करते, आम्ही सगळेजण त्याच्यासाठी काम करतो, तर याचा विचार जरांगे पाटील साहेबांनी करावा. आणि ठीक आहे, 24 डिसेंबरची मुदत बरोबर आहे त्यांनी सांगतायत ती, पण त्याला जर आपण काही गडबडीत काही केलं ते आपल्या अंगलट आलं तर तसं होऊ नये म्हणून थोडस अधिकची वेळ हा निर्णय घेण्यासाठी जेवढी नाही. आता हे संजय राऊत एकाएकी का बोलायला लागले मला माहित नाही. आणि खोटारडं कोण आहे, खरं कोण आहे हे लवकरच समोर येणार आहे. त्याचं कारण काल विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्तावावरती उत्तर देताना मुंबई महापालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं याच्या अगोदर टेंडर दिली जात होती, एकाच व्यक्तीला 300 कोटीची 500 कोटीची टेंडर कशी दिली जात होती आणि ती कशी बोगसगिरी त्या टेंडरमध्ये झाली, ह्या सगळ्याचा भांडाफोड केलेला आहे. याला आशीर्वाद कोणाचा होता, कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं घडत होतं याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळं आता ह्याची चौकशी ऑलरेडी SIT मार्फत एक चौकशी मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या गैरकारभाराची सुरू आहे. ती SITचा अहवाल समोर येईल ना, आणि तो आल्या मग खोटारडं कोण आहे, कुणी अशा पद्धतीचे महापालिकेला ओरबाडण्याचं काम पाठीमागच्या काळामध्ये केलं ते आता चौकशी अहवालामध्ये SITच्या समोर येईल. आणि संजय राऊतांचं म्हणाल तर संजय राऊत कधी चांगलं बोललेलं तर मला तरी आठवत नाही. आता तुम्हाला माध्यमांच्या प्रतिनिधीला आठवत असेल तर मला माहित नाही, पण संजय राऊत रोज जेव्हा सकाळी 8च्या भोंग्याला येतात तेव्हा ते कधी चांगलं बोललेत, काही विकासाचं बोललेत, काही सकारात्मक बोललेत, काही बाबा राज्याच्या हिताचं बोललेत, असं कधीच नाही. कुणावर तरी टीका करायची. मी फार मोठा विश्वज्ञानी आहे अशा आविर्भावामध्ये दररोज कुणावर तरी टीका करणं याच्या व्यतिरिक्त संजय राऊतांना दुसरं काम नसतंय. आणि तथ्यहीन नेहमी संजय राऊत बोलत असतात. त्यामुळे अशा बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने लक्ष देत नाही. बघा, मी मागं सुद्धा एकदा सांगितलं होतं, त्यांनी कुणाला खोटारडं म्हणू दे किंवा आणखीन काय म्हणू दे, आम्ही काम करत राहणारी माणसं आहोत. आपण बघताय गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राज्यामध्ये किती गतीनं, किती वेगानं काम सुरू आहे. आणि आम्ही आमच्या चांगल्या कामातनं संजय राऊत जेवढे आमच्यावर टीका करतील तेवढ्यापेक्षा जास्त चांगल्या कामानं आम्ही त्याला उत्तर देऊ. शिंदे गटाचे नेते किंवा मुख्यमंत्री सध्या भाजपचं भाषण वाचून दाखवत आहेत. आपण कोणावर बोलतोय याचं भान सुद्धा सध्या या नेत्यांना राहिलेलं नाही. भाजपचं भाषण वाचून दाखवायचा प्रश्नच नाही ना. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती फार जुनी आहे. जी युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली, जी 2.5 वर्ष खंडित झाली होती. कशासाठी खंडित झाली तर मुख्यमंत्री पदासाठी खंडित झाली. कशासाठी खंडित झाली तर सत्तेसाठी खंडित झाली. ती युती आम्ही 2.5 वर्षानंतर पूर्ववत केली. म्हणजे जे विचार हिंदुत्वाचे, भारतीय जनता पक्षाचे, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे एक होते, ते विचारच पुढे घेऊन आम्ही चाललोय ना. त्यामुळं त्याच्या बाबतीत आम्ही भाजपची भाषा बोलतोय, आम्ही हिंदुत्वाची जी भाषा आहे, जी आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेली आहे, तीच आम्ही बोलतोय. उलट तुम्ही ती भाषा आता विसरलाय. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं ज्वलंत हिंदुत्व हे तुम्ही आता विसरलाय. त्यामुळे तुम्हाला आम्ही काय बोलतोय हे याच्यावर भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकारच राहिलेला नाही आता. कारण तुम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचं ज्वलंत हिंदुत्व हे 2.5 वर्ष
सत्तेसाठी पदासाठी तुम्ही बाजूला ठेवलं होतं आणि ज्यांच्या विरुद्ध आयुष्यभर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना कधी जवळ घेणार नाही म्हटले किंवा त्यांच्या सोबत जाणार नाही म्हटले, त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसला. त्यामुळं कोण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून बाजूला गेलं होतं हे त्या 2.5 वर्षामध्ये देशानं पाहिलेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आम्ही कोणाची भाषा बोलतोय, आम्ही कोणाबरोबर आहे याच्याबद्दल बोलणं हे योग्य नाही. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाविषयी प्रसारमाध्यमाला माहिती दिली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी तशा सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दलची रिपोर्ट आम्ही वेगळा आपल्याला देऊ शकतो. याखेरीज 47 लक्षवेधी, 14 विधेयकं आणि 133 विशेष उल्लेखाच्या सूचना, 91 औचित्याचे मुद्दे आणि 3 अल्पकालीन चर्चा अशा आमच्या विधान परिषदेत झाल्या. आमदार कुठे असतात हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, परंतु आमच्या विधान परिषदेमध्ये 94% आमदारांची उपस्थिती होती. फार कमी अनुपस्थिती होती. बहुतेक सगळे आमदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचे. विदर्भाच्या प्रश्नावर देखील एक मोठी चर्चा झाली. याखेरीज जी विधेयकं झाली, लोक आयुक्त विधेयक, त्याच्यानंतर कॅसिनो रद्द करण्याचं विधेयक झालं, उच्च तंत्र शिक्षण विद्यापीठाची विधेयकं झाली, अशी जवळजवळ 16 विधेयकं मंजूर करण्यात आली. त्याचा वेगळा चार्ट म्हणजे विधेयकाचा नंबर आणि उद्देश त्याचा काय असा एक चार्ट पण आम्ही आजच्या बातमीबरोबर तुम्हाला देतो आहे, जेणेकरून ज्यांना मूळचे विधेयकांच्या प्रती पाहिजे असतील तर त्या तुम्ही आम्हाला सांगितल्या तर त्या सॉफ्ट कॉपीज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. मराठा आरक्षणावर अतिशय सभागृहामध्ये समर्पक असं उत्तर सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिलं आणि त्याचबरोबर फारसं कामकाज तहकूब न होता अधिवेशनाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारचा सुसंवाद, वेळेचं नियोजन करण्यासाठी मात्र मला बरेच परिश्रम करायला लागले, तुम्ही पाहिलं. परंतु ते मला जेवढं शक्य होईल तेवढं केलं आणि या कामामध्ये CM साहेब एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं. मी अशी एक बातमी ऐकली की आमचे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेतले त्यांना बोलायला दिलं जात नाही अशी त्यांनी तक्रार केलेली मी एका वृत्तपत्रात वाचली. तर रोजचा साधारण त्यांचा जर का वेळ काढला बोलण्याचा, साधारणपणे 10 दिवसातले वेळ जर का मोजला तर कमीत कमी 6 तास ते बोललेले आहेत विधान परिषदेत. की त्यांची मिनटं जर का काढली आपण किती वेळा बोलले ते, तर आता मला असं वाटतं एका व्यक्तीला 6 तास बोलायला दिलं तरी कमी बोललं दिलं जातं असं म्हणायचं असेल तर मग याचा अर्थ एका माणसासाठी ते एक अधिवेशन घ्यावं लागेल, तर कोणाला बोलायलाच वेळ राहणार नाही. मला असं वाटतं एवढी अवास्तव अपेक्षा आणि मुद्द्याला सोडून काही फोटो झळकवणं किंवा अशा गोष्टीसुद्धा सभागृहाच्या झाल्या किंवा ज्याच्यावर मी निर्देश दिले होते की ही नावं तुम्ही छापू नका, तरी ती दाखवली गेली आणि ती काढली गेली नाहीत. परत बातम्यांमध्ये ती दाखवली जात आहेत, काही पोर्टल्सवरती परत तीच दिली जात आहेत. तर ती प्रिंट मीडियानी तर छापताच कामा नये, पण चॅनेल्सनीसुद्धा त्याचं दाखवत असताना परत रेकॉर्डिंग ती नावं काढून, जे आमचे निर्देश आहेत की ही नावं दाखवू नका, तर ती नावं काढून त्याप्रमाणे त्यांनी दाखवलं पाहिजे एडिट करून, असं आमची अपेक्षा आहे या सगळ्यामध्ये. आणि आत्ता सगळं वातावरण निवडणुका जवळ आल्याने गुंतागुंतीचं झालेलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अनेक खासदारांचं निलंबन झालं. तो त्या पीठासीन अधिकाऱ्यांचा अखत्यारीतला विषय आहे की आपल्या सभासदांचं निलंबन कशावरून होऊ शकतं आणि त्या दृष्टीने त्यांनी ते निलंबन केलेले. आमच्या मात्र दोन्ही सभागृहांच्यामध्ये कुणाचंही निलंबन केलं नाही, परंतु शेवटच्या दिवशी एक आमदारांचं वागणं आणि त्यावरून एकमेकावर जे आरोप केले जातात वेगवेगळ्या लोकांनी, तर त्याला निदान वस्तुस्थितीचा काहीतरी आधार असावा किंवा ते आरोप केले जात असताना निदान तसं तांत्रिकदृष्ट्या आहे की नाही हे तपासून घेऊन मग केलं जावं, ही अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की एक एथिक्स कमिटी की किमान काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची एक एथिक्स कमिटी असावी. आणि मी त्याच्यावर असं माझं निर्देश दिलेले आहेत की आमची किमान एवढीच अपेक्षा आहे की वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य तर अबाधितच आहे, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आरोप होतात तर प्रिंट मीडियामध्ये बातमी छापून येत असताना पूर्वी अशी पद्धत होती आणि आजही अनेक जणं ती पाळतात प्रिंट मीडियाचे लोक, की त्या व्यक्तीला विचारतात की तुमचं मत याच्यावर काय आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे का. आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे की अनेक वृत्तपत्रांमध्ये हे विचारलं जातं. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.